नमस्कार, मी धनश्री पाटील, टॅरो कार्ड रीडर, टॅरोवरून भविष्य सांगते, न्यूमरोलॉजिस्ट म्हणजेच जन्मतारखेवरून भविष्य सांगते आणि वास्तू कन्सल्टंट. मी स्वतःचा स्पिरिच्युअल जर्नी सुरू करताना पहिल्यांदा रेकी शिकलेले होते. त्यानंतर रेकी ग्रँडमास्टर ही डिग्री पूर्ण केल्यानंतर मला टॅरोबद्दल कळले आणि मला शिकण्याची इच्छा झाली. टॅरो कार्ड शिकतानाच ते आवडत गेल्यामुळे माझा संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर मी क्लायंट्सला हँडल करताना खूप चांगले रिझल्ट यायला लागले. टॅरो रीडिंगचे माझे क्लायंट्स जेव्हा मला खूप चांगला फीडबॅक देतात की मॅडम तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अगदी तशाच घडल्या म्हणतात, तो आनंद फार मोठा आहे. कुणाला तरी आपण हेल्प करू शकतो किंवा त्याच्या आयुष्यात आपण मार्गदर्शन करून त्याला चांगल्या गोष्टीकडे वळवू शकतो, हा आनंद माझ्यासाठी खरोखरच मोठा होता. टॅरो कार्डच्या मदतीनेच मी वास्तू कन्सल्टेशन करते. वास्तूमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टींचे जर बदल केले तर आपण बऱ्याच प्रमाणात आपली वास्तू एनर्जी सुधारू शकतो. या सर्व गोष्टींबद्दल मी मार्गदर्शन करते. आता माझे स्वतःचे ऑफिस आहे. कन्सल्टेशन माझं तर असतंच, परंतु सोबतच मी शिकवते सुद्धा. न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकशास्त्रानुसार जे आपण भविष्य बघत असतो, तोही आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतो. तर हा सर्व प्रवास करताना मला खूप चांगले लोक मिळाले आणि मला मार्गदर्शन करताना ही एक मनात सतत आनंदाची भावना असते की मी एक सोशल वर्क म्हणून सुद्धा हे करू शकते, खूप लोकांना मार्गदर्शन करू शकते. टॅरो कार्डचे क्लासेस घेताना मला बरेच विद्यार्थी घडवता आले. बरेच स्टुडंट माझे इंडियात आहेत, इंडियाच्या बाहेर आहेत आणि कन्सल्टेशन तर माझं अब्रॉडला पण असतं, इंडियात पण असतं. जेव्हापासनं मी हे करते आहे, खूप लोकांना ह्याचा फायदा झाला. काही फॅमिलियर मॅटर्स असतील, कोणाचे लग्नाचे अडचणी असतील, शैक्षणिक असतील किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, त्याबद्दलही मी मार्गदर्शन करते आणि त्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे. त्यांच्या बिझनेसमधली पार्टनरशिप असेल, दोघांच्या बद्दल पटत नसेल नवरा बायकोचे, त्याबद्दलचे वाद असतील, तेही आपण टॅरो रीडिंगवरून समजावून घेऊ शकतो आणि त्याच्यावरचे उपाय केल्यास बराच फायदा मिळू शकतो. तसेच आजकाल डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन वाढलेले आहे, त्याबद्दल एक पॉझिटिव्ह अँगलनी त्यांच्याशी बोलल्यानंतर टॅरो कार्ड आपल्याला खूप मदत करतं या लोकांना फ्रस्ट्रेशन मधून काढण्याचा. अशा कितीतरी लोकांना मदत केलेली आहे आणि अजूनही करते आहे. हा स्पिरिच्युअल जर्नीचा भाग सोडला तर मी लेखिका किंवा कवयित्री सुद्धा आहे. साहित्य मला फार आवडतं. माझे स्वतःचे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत, काव्यधनु आणि आत्मजा या नावाने. बरेच कार्यक्रम करते, कार्यक्रमांचं अँकरिंग करते. आकाशवाणीवरून आणि दूरदर्शनवरून सुद्धा माझ्या मुलाखती आलेल्या आहेत आणि साहित्य क्षेत्रात सुद्धा आवड असल्यामुळे मी बरेच कार्यक्रमांना हजेरी लावत असते. निमंत्रित कवयित्री म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मला निमंत्रित करण्यात आले होते व बऱ्याच मान्यवरांच्या हाताने माझा सत्कार सुद्धा करण्यात आला. आतापर्यंत मी माझे टॅरो कार्ड रीडिंगचे मार्गदर्शन माझ्या ऑफिसमधनं करत होते, तसेच ऑनलाईन काउन्सिलिंग पण करायचे, कन्सल्टेशन पण करत होते. यानंतर माझे मी यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे, धनश्री पाटील या नावाने. त्यावर व्हिडिओ उपलब्ध असतील. तसेच इंस्टाग्राम, फेसबुकवर सुद्धा आपण चेकआउट करू शकता. जर तुम्हाला टॅरो कार्ड रीडिंग, ॲस्ट्रॉलॉजी किंवा न्यूमरोलॉजीबद्दल अजून जाणून घ्यायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करा. धनश्री पाटील या नावाने माझे चॅनल आहे.